राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू असताना अनेक पक्षात बैठका घेऊन रणनीती आखण्यावर चर्चा सुरू आहे। अशातच उपराजधानी नागपुरात महायुतीला तडा गेल्याचं चित्र आहे। दीड दशकापासून सत्तेत असल्यानं भाजपनं स्वबळाचा नारा कायम ठेवलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी रविवारी मॅरेथॉन बैठक पार पडली। या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसह सर्व आमदार तसेच पदाधिकारी उपस्थित होते। सद्यस्थितीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून पक्षाचे अनेक कार्यकर्ते संधीच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी युवा नेतृत्वाला प्राधान्य देण्याचा पक्षाचा मानस आहे। यात निष्क्रिय ठरलेल्या व सर्वेक्षणात मागे पडलेल्यांना घरी परत पाठवण्यात येणार आहे। यासोबतच अनेक जुन्या नगरसेविकांनाही उमेदवारी मिळणार नाही अशी माहिती पुढे आलेली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकापूर्वी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये तिकीट वाटपांवरून तीव्र नाराजी उफाळून आली आहे। अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अलीकडेच पक्षात दाखल झालेल्या किंवा बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिली जात आहे। त्यामुळे निष्ठावंतांच्या भावना अनावर झाल्यात। नागपुरात भारतीय जनता पक्षाचं तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराबाहेर जमले। काही जणांना अश्रू अनावर झाले तर काहींनी आत्मदहनाची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे। नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी धडक दिली। याचवेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तेथे बैठकीसाठी उपस्थित होते। संतप्त कार्यकर्त्यांनी बावनकुळेंना घेरून आपली नाराजी व्यक्त केली। स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या लोकांना तिकीट दिल्याच्या मुद्द्यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला। मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने मातोश्री बाहेर इच्छुकांनी घोषणाबाजी केली। मानखुर्द आणि धारावी सारख्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाण्यातही तिकीट न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, तर काही ठिकाणी आयात उमेदवारांना विरोध सुरू आहे। ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पक्ष नेतृत्वाकडून सांगितलं जात आहे।